आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेना आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवणार का, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झाला। कारण विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली। ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या, त्यामुळे या बाबतीत नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावरती ठाकरे गट समाधानी नाही आणि आता ठाकरे गटाच्या वतीने या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। स्वप्नील, शिवसेना आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय। ठाकरे गटाला दिलासा मिळणार का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण आता या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। याबाबत सविस्तर काय माहिती? अगदीच कारण आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाकडून आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आलेली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलाय, या निर्णयाविरोधात खरं तर ही धाव आहे, याचिका करण्यात आलेली आहे। कारण अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय तो सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असं आणि अवमानकारक हा निर्णय आहे अशा प्रकारचं मत हे ठाकरे गटाने नोंदवलेलं आहे। एकूणच 16 आमदारांना अपात्र करताना एकूणच कोणत्याही आमदारांना अपात्र करण्यात आले नाही, सर्व आमदार पात्र ठरवण्यात आले आणि शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह आहे तो एकूणच शिंदेकडे गेलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हा निर्णय, या निर्णयाविरोधात आता ठाकरे गट ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे। कारण कोणालाही अपात्र केलं नाही, कोणाला तरी शिंदेंना अपात्र केलं नाही तर पात्र केलेलं आहे। त्यामुळे हा निर्णय कुठेतरी दुजाभाव करणार आहे अशा प्रकारचं मत आता हे ठाकरेंचं आहे। त्यामुळे ठाकरे आता सुप्रीम कोर्टात गेलेले आहे। सुप्रीम कोर्ट यावरती काय आता निर्णय देतं, याचिकेमध्ये कशा प्रकारे, सुनावणीमध्ये कशा प्रकारे मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे। मात्र उद्या सुद्धा 16 आमदारांच्या अपात्रतेवर एक याचिका प्रलंबित आहे। या याचिकेवरती सुद्धा उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। दरम्यान उद्या नक्की काय यामध्ये डेव्हलपमेंट होते, म्हणजे नक्की काय घडामोडी घडतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।